वाढत्या गुन्हेगारीसोबत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी अद्ययावत सीसीटीव्हीचे जाळे पसरवले, मात्र योग्य देखभाल मेंटेनन्स अभावी बहुतांश कॅमेरे बंद पडलेत. याबाबतचं वृत्त दैनिक जनप्रवासने लावताच याची गंभीर दखल पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी घेतली आहे. घुगे यांनी संबंधित सीसीटीव्ही कक्षाचे अधिकारी, पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना बंद पडलेल्या कॅमेराच्या मेंटेनन्सची पूर्तता करून तातडीने ते सुरू करण्याचे आदेश दिलेत. सांगली शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे हे मेंटेनन्स अभावी बंद असून ते सुरू करण्यासाठी महापालिकेला पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून तातडीने पत्र पाठवल्याची माहिती देखील घुगे यांनी दिली आहे. या सीसीटीव्हीच्या माध्यमातून गुन्हेगारी नियंत्रणासह वाहतूक नियमनासाठी फायदा होतो असं मत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी व्यक्त केलं. तसेच शहरासह जिल्ह्यात घरफोडींची संख्या वाढली आहे, त्या रोखण्यासाठी प्रत्येक ठोस ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्याचबरोबर एक कॅमेरा पोलिसांसाठी हा उपक्रमही हाती घेण्यात आला. यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. शहरातील बहुतांश भाग सीसीटीव्हीच्या नजरेत आला तर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणं शक्य होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चोऱ्यांची संख्या कमी आहे, मात्र घरफोड्यांची संख्या वाढली आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्ती पथके वाढवण्यात आली आहेत. शिवाय ॲक्शन प्लॅन देखील तयार करण्यात आला आहे. घरफोडी रोखण्यासाठी अधिक भर देण्याच्या सूचना प्रत्येक प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती घुगेंनी यावेळी दिली आहे.